4 एप्रिल 2026 रोजी 4 राज्य व पुदुचेरी जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याचे निकाल लागले आणि यामध्ये सर्वात वादग्रस्त ठरली ते पश्चिम बंगाल येथील निवडणूक, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 206 ते 207 जागा विधानसभेसाठी मिळाल्या आणि ब्रुटल मेजॉरिटीने कंप्लीट मेजॉरिटीने तिथे सत्ता स्थापनेचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। परंतु यामध्ये विजय जो झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा त्यापेक्षा जो पराभव झालेला आहे तृणमूल काँग्रेस टीएमसी, ज्या ममता बॅनर्जी त्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत, सलग 3 टर्म त्यांनी ही सत्ता भोगलेली आहे आणि काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मी मुख्यमंत्री पदाची खुर्ची खाली करणार नाही आणि तेथून पुढे सर्व वादंग सुरू झाला। आपण मित्रांनो, मी रवी मिसाळ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर एखादा मुख्यमंत्री जर आपली मुख्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेट जर समजा पदाचा राजीनामा देत नसेल ज्यावेळेस, तर त्यावेळी काय प्रावधान आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपणास माहीत आहे की आपण एक युनायटेड स्टेट विथ फेडरल युनिट असं आपली लोकशाही आहे, ज्यामध्ये सेंटर आणि स्टेट लेवलला वेगवेगळे सेंट्रल लेवलला पार्लमेंट आणि स्टेट लेवलला जे आहे ते विधानसभा आणि विधान परिषद काही राज्यांमध्ये आहे। परंतु विधानसभेचा जो कार्यकाल आहे तो सेम लोकसभेप्रमाणे 5 वर्षाचा आहे आणि 7 एप्रिल 2026 रोजी जी वेस्ट बंगालची जी विधानसभा आहे तेथील त्याचा कार्यकाल संपूर्ण संपत आहे आणि अशा वेळी मुख्यमंत्री हे जे असतात तो कार्यकाल संपल्याच्या नंतर आपला राजीनामा गव्हर्नरकडे जाऊन देत असतात राजभवनमध्ये। परंतु या केसमध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाले, इलेक्शन शांततेने पार पडले, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 2021 मध्ये फक्त 77 जागा होत्या आणि 2021 मध्ये फक्त 3 जागा होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने 2026 मध्ये 206 ते 7 जागा मिळवून आणि तृणमूल काँग्रेसला 2021 मध्ये 215 जागा होत्या त्या 80 वर येऊन टेपलेल्या आहेत आणि तृणमूल काँग्रेसच्या ज्या सर्वेसर्वा आहेत ज्या त्यांचं मत आहे की 100 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने बळकावलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी CRPF किंवा सेंट्रल ज्या एजन्सीज आहेत CBI, IB, CRPF याचा गैरवापर करणे किंवा अजून काही मशिनरीज आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या त्याचा इन्कम टॅक्सच्या मशिनरीज आहेत त्याचा गैरवापर करणे, त्याचबरोबर प्रेशर बळाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांना धमकावणे, अशा प्रकारचे त्यांनी आरोप याच्यामध्ये लावलेले आहेत आणि त्यांनी काल सांगितलेलं आहे इलेक्शन कमिशनचा वापर करून ते म्हणजेच BJP असं त्यांचं मत आहे, आम्हाला हरवू शकतात, बट मोरली वी आर ओन, म्हणजे आम्ही तात्विकदृष्ट्या नैतिक दृष्ट्या जिंकलेलो आहोत आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये मी मुख्यमंत्रीपद खाली करणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे। अशा केसेसमध्ये काय केलं जाऊ शकतं? एक तर कार्यकाल हा 7 एप्रिल 2026 ला संपणार आहे, तोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीला काही करता येत नाही, म्हणजेच आत्ता सुद्धा त्या केअरटेकर मुख्यमंत्री आहेत। परंतु मोरली त्यांची आता जिम्मेदारी बनते की त्या राजभवनमध्ये जाऊन तेथील जे गव्हर्नर आहेत त्यांना त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा म्हणजेच सर्व कॅबिनेटचा राजीनामा असतो आणि ते जे हाऊस आहे ते बरखास्त होतं, डिझॉल्व्ह होतं असं समजलं जातं। आता दुसरी केस अशी आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की मी राजीनामा देणार नाही, तर अशा केसेसमध्ये काय केलं जाऊ शकतं? तर ज्यावेळी कार्यकाल 5 वर्षाचा संपेल त्यावेळी आपोआप मुख्यमंत्रीपद संपुष्टात येईल, कॅबिनेट डिझॉल्व्ह होईल आणि गव्हर्नर हे जे आहेत ते त्यांना जे वाटते, म्हणजे इथे गव्हर्नरचं डिस्क्रिशन आहे, गव्हर्नरला जे वाटेल त्या व्यक्तीला ते सरकार स्थापन करण्यास, अल्टिमेटली भारतीय जनता पार्टीला ते सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करू शकतात, इन्व्हाइट करू शकतात राजभवनमध्ये आणि ते मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचा किंवा जो मेजॉरिटी जो पक्ष असेल असं त्यांना डिस्क्रिशनरी वाटत असेल त्यावेळेस हंग असेंब्लीप्रमाणे ज्यावेळेस त्यांना वाटत असेल की आता हा व्यक्ती सरकार स्थापन करून हे सरकार 5 वर्ष पुढील टिकू शकतो, अशा व्यक्तीस ते मुख्यमंत्री पदाची शपथ देतील
आणि मुख्यमंत्री ज्यांना म्हणतील त्यांना ते मंत्रिपदाची शपथ देण्याची शक्यता वर्तवली जात नाही। मग जर समजा यांनी आपलं ऑफिस खाली केलं नाही तर त्यामध्ये काय प्रावधान आहे, तर जर ममता बॅनर्जी जर लेजिटिमेट लीडर असतील, जर त्यांना वाटत असेल तर त्यांच्याकडे एक पर्याय असा आहे, जर त्यांना वाटत असेल की बाबा गव्हर्नमेंटने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने भारतीय जनता पार्टीने या मशिनरीचा वापर करून सत्ता बळकावलेली आहे, तर त्यांनी सरळ सरळ कोर्टमध्ये जावं। जसं राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी जी केस होती अलाहाबाद हायकोर्टमध्ये, पण त्यांनी सुद्धा त्यांच्यावर असे अलिगेशन्स लावले होते की जे ब्युरोक्रॅटिक मशिनरीज आहेत याचा गैरवापर करून त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं जी आर्ग्युमेंट आहे ती व्हॅलिड ठरून इंदिरा गांधी यांना पदावरून म्हणजे त्यांना इलेक्शन लढण्यापासून व त्यांचं जे इलेक्शन आहे ते इनव्हॅलिड ठरवलं। आणि आपणास माहीत आहे की 42वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट झाली आणि त्यामध्ये जे इमर्जन्सी लागणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत। त्यामुळे यांना कोर्टमध्ये जाण्याचा एक मार्ग आहे। परंतु जर दुसऱ्या केसमध्ये गव्हर्नरला काय चान्सेस आहेत, गव्हर्नर जर ह्या पद सोडत नसतील तर यांना सुद्धा हे अधिकार आहेत की फ्लोर टेस्ट, जसं एस.आर. बोम्माई जे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते 1989 मध्ये, त्यांनी गव्हर्नरने म्हणजे मुख्यमंत्री एस.आर. बोम्माई यांना पदावरून प्रेसिडेंटला लिहिलं की हे यांना मेजॉरिटी नाही यांच्याकडे आणि यांना पदावरून काढण्यात यावं, 356 आर्टिकलच्या अंडर प्रेसिडेंट्स रूल येथे लावण्यात यावा। मग त्यांनी एस.आर. बोम्माई यांनी सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टने या लँडमार्क जजमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे की फ्लोअर टेस्ट हे गव्हर्नरच्या हाऊसमध्ये, गव्हर्नरच्या घरी राजभवनमध्ये होत नसते, तर ते फ्लोअरमध्ये व्हायला पाहिजे आणि फ्लोअर टेस्ट ही जे आहे मेजॉरिटी फक्त फ्लोअरवरतीच मोजली जाईल। त्यामुळे यांना दुसरं ऑप्शन हे आहे की त्यांनी फ्लोअर टेस्ट घ्यावी। आता त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे त्या फ्लोअर टेस्ट पण घेणार नाहीत। तिसरी जे कंडिशन आहे ते गव्हर्नर जे आहेत या मेजॉरिटी पार्टीलाच च्या लीडरला भारतीय जनता पार्टीला इन्व्हाइट करून सत्ता स्थापन करण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही। आणि सत्ता स्थापन करून जरी यांनी चीफ मिनिस्टरचं जे होम आहे किंवा त्या फॅसिलिटीज आहेत जर सोडल्या नाही तर गव्हर्नर ज्या प्रशासकीय मशिनरीज आहेत यांना आदेश देऊ शकतात की यांची सिक्युरिटी काढली जावी किंवा यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या काही गव्हर्नमेंट जे फॅसिलिटीज पुरवत असतात त्यामध्ये टेलिफोनिक फॅसिलिटीज असतील किंवा Z+ सिक्युरिटी असेल किंवा इतर काही भत्ते असतील तर ते मुख्यमंत्र्यांना जे मिळत असतात ते काढून घेतले जातील। यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा इतर दुसरं कोणी कोर्टमध्ये धाव घेऊ शकते आणि कोर्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा याला प्रशासकीय मशिनरी फेल जाऊ नये, 356 लावण्याची वेळ येऊ नये म्हणून ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री इन्कम्बंट मुख्यमंत्री आहेत यांना सुद्धा आदेश देऊ शकतं की आपण खुर्ची खाली करा किंवा फ्लोअर टेस्ट द्या। यांच्याकडे दोनच ऑप्शन आहेत आणि आपणास पाहायचं आहे की आजपर्यंत अशी घटना कधी झालेली नाही। प्रत्येक व्यक्तीने विथ ड्यू रिस्पेक्ट आपलं ऑफिस खाली केलेलं आहे। यांच्याकडे चान्सेस आहेत की यांनी कोर्टमध्ये जावं, कोर्टमध्ये ते प्रूव्ह करावं, परंतु येथे प्रेसिडेंट्स रूल कोणत्याही कंडिशनमध्ये लागणार नाही कारण इथे कंप्लीट मेजॉरिटी इथे आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्ता 100% स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे। यामुळे यांच्याकडे कसले दुसरे ऑप्शन राहिलेले नाहीत। परंतु आज जर समजा यांनी सत्ता खाली नाही केली, सत्ता आपलं मुख्यमंत्रीपद जर नाही सोडलं तरी मोरली सुद्धा त्यांच्यासाठी ते एक डॅमेज आहे। त्यांचं मत आहे की 27 लाख, त्यांचं मत 90 लाख लोकांचं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये इलेक्शन कमिशनने जे काही ज्या मतदार याद्या आहेत त्या रिवाईज करून 27 लाख लोक जे आहेत ते मतदानापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यामध्ये बहुतांश मुस्लिम लोकांचा समावेश दिसून येतो जे ॲनालिसिस केलेलं आहे। आणि ममता बॅनर्जी यांचं मत आहे हेच माझे वोटर होते, कदाचित त्याचा इम्पॅक्ट झालाही असता, परंतु यापुढे आपणास ही जे घटना घडलेली आहे अशी अपेक्षा करतो की ममता बॅनर्जी ह्या आहेत त्या खुर्ची खाली करून जे लोकशाही मार्गाने सत्ता स्थापन होणार आहे, लोकशाही मार्गाने जे इलेक्शन झालेले आहेत त्यांना संधी देतील। आणि जर समजा त्यांनी सत्ता सोडली नाही
तर याचा उलट त्यांच्या पक्षासाठी एक ॲटोक्रॅटिक, जसं इंदिरा गांधींना आजही एक ॲटोक्रॅटिक लीडर मानलं जातं, जरी त्यांनी काही डिसिजन घेतले असतील योग्य तरी, परंतु आज यांची इमेज अशी होऊ नये, हुकुमशाही विचारांची यांची विचारधारा होऊ नये. उद्याच्याला ज्या काही पार्टीज असतील भविष्यामध्ये, तर यांना एक ॲटोक्रॅटिक लीडर म्हणून या लोकशाहीमध्ये नाव ठेवण्यास कमी करणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एक विरोधी बाकावर बसून भविष्याची पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा आपल्या जे मतदार आहेत यांना जागृत ठेवून कार्य करण्याची गरज आहे. भविष्यात पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लढावं, तृणमूल काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. बाकी मी आपणास विचारांती सोडतो. जर आपणास काही वाटत असेल की ममता बॅनर्जी यांनी केलेलं हे जे विधान आहे कालचं, किंवा ते खुर्ची सोडण्यास नकार देत आहेत, ते योग्य आहे की नाही, आपण मला या कमेंट बॉक्समध्ये कळवा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.